पृथ्वीचे संरक्षण करूया. पृथ्वीचं संरक्षण. आज आपली पृथ्वी कणत आहे. कणत आहे म्हणजे माहिती आहे ना मुलाला? पृथ्वी आज कणत आहे. कशासाठी? चांगला श्वास घेण्यासाठी. आणि हा श्वास तिला कुठून देणार आहे? तर हे झाडाचं. आता तुमच्या पुस्तकामध्ये चित्र दिलेली आहे. तर या चित्रामध्ये निरीक्षण करा, गट करा आणि जोडी जोडीने मला फक्त सांगा की तुम्हाला याच्यामध्ये काय दिसते आहे. पहिलं कसं आपलं एक गाव, सुंदरसं गाव, निसर्गाने वेधलेलं, समुद्र किनाऱ्याने परिसर, सिमेंट कॉन्क्रीट. इथे तुम्हाला कोणकोणते प्रदूषण दिसत आहे? झाडच कापली. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे झाडं तोडली. झाडं कापून टाकली पण झाडं लावली नाही. दुसरं त्यांनी मोठमोठे कारखाने बांधले. इथेच आपण बघतो या परिसरात, आपल्या शाळेच्या परिसरात. आता आमच्या शाळेचं भुईगाव आहे ना, त्या भुईगावचा परिसर एकदम एक सुंदर परिसर. काम करतो, खपतो आणि झोपतो. एवढा सुंदर परिसर. मला यायचं असेल तर तुम्ही एकच परत या, कारण आपल्या परिसरात खूप झाडं आहे. तिथे स्वच्छ पाण्याचा प्रवाह वाहतो. त्या ठिकाणी मच्छर पण नाही आणि अतिशय प्रवाह आल्हाददायक अशी आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता आपण निश्चय करायचा. आपण काय करायचं? एक झाड लावा. चला मुलांना आता उभे राहा. मी एक तुमच्यासाठी आणलं आहे. त्याच्या सावलीत खेळू, झोपे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू, सावलीत खेळू, त्याच्या सावलीत खेळू. एक झाड लावू मित्रा त्याला पान घालू, एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण घालू. मोठे झाल्यावर त्याच्या कोंडळीत येऊ. सुरू करा. रेडी? नाचा. बाहेर आहे, बाहेर खालती.
जा ना. Thank you.